महानगरपालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि अनेक ठिकाणी जे आहे आश्चर्यकारक अर्ज जे ते भरले जातात. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये देखील प्रथम महापौर जे शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले होते त्यांच्या पत्नीने आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं जे आहे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. राष्ट्रवादीकडून अर्ज भरलेला आहे, आपण शिवसैनिक आहात मूळचे, काय एकंदरीत? हे पहा, मला या नगर शहराने शिवसेनेचा पहिला महापौर केला आणि मी गेले 20-25 वर्ष अनिल भाई यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. आता राज्यातले समीकरण बदललेत. आपण सगळे पाहता, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सुद्धा विकास कामांसाठीच एकत्र आले. मग आम्ही बी भागानगर संजय चोपडा, गणेश पैलवान भोसले, संग्राम भाई यांच्या नेतृत्वाखाली या विकासासाठी या शहरात एकत्र आलेलो आहोत. शहराचा विकास हाच महत्वाचा आहे आणि नगरसेवक म्हणजे काय असतो, हा जनतेचा सेवक असतो. या कामासाठी एकत्र आलं तर वावगं काय. शिवसैनिक म्हणून काम करत असताना ना आता राष्ट्रवादी सोबत जात असताना काही फरक जाणवेल, काय वाटतं? आता आपण सगळे जण पाहत आहे की जे आता माझे जे आत्ताचे सध्याचे सहकारी हे भूतकाळात सुद्धा आम्ही सगळे एकत्रच होतो. महापौर झालं त्यावेळेस भागानगरे, चोपडा आणि गणेश भोसले हे आम्ही एकत्र होतो, ह्याच प्रभागात एकत्र होतो आणि पुढे आम्ही ह्याच प्रभागात विकासासाठी एकत्र आलेलो. एक आणखीन विशेष वाटतं ते म्हणजे घड्याळ जे आहे पूर्वी तिरंग्यावरती होतं, पण आता भगव्यावरती घड्याळ दिसतंय पंचमध्ये. काहीतरी एक वेगळे पण वाटतंय. राष्ट्रवादीनं स्वीकारलेलं जे आहे हिंदुत्व, काय वाटतं? हिंदुत्व म्हणजे काय हो, लोकांची सेवा करणं, याला हिंदुत्व समजायचं. आपण कुठली जात धर्म न पाहता समाजाची सेवा करणं, यालाच हिंदुत्व म्हणतात. ताणलेलं पाणी पाजायचं, भुकेल्याला अन्न द्यायचं, हेच हिंदुत्व. किती विश्वास वाटतो तुम्हाला या निवडणुकीत? 100% विश्वास वाटतो. हे काय सगळे बरोबर आहे काम. एकंदरीत जर बघितलं तर शहराचे जे पहिले महापौर होते ज्यांनी शिवसेनेच्या तिकिटावरती उमेदवारी केली होती, आता ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरती या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.